अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश कदाचित तुमच्यासाठीच आहे. हो, अगदी तुमच्यासाठी. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित तुमच्या मनात काहीतरी चिंता आहे. कदाचित तुम्ही एखाद्या समस्येने त्रस्त आहात. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता काहीच मार्ग उरलेला नाही. म्हणूनच क्षणभर थांबा आणि मन शांत करून हा संदेश पूर्ण ऐका. कारण आज स्वामी समर्थ तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द साधे वाटतील, पण ज्याच्या मनात दुःख आहे, ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत, ज्याच्यासाठी हे शब्द अमृतासारखे आहेत. तर भक्तांनो, आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. कोणाला पैशाची चिंता असते, कोणाला नोकरीची, तर कोणाला व्यवसायाची, कोणाला घरातील समस्या असतात, तर कोणाला आपल्या माणसांकडून मिळालेल्या दुःखाची समस्या असते. कधीकधी आपण इतके थकून जातो की मनात एकच प्रश्न येतो, देवा माझ्याच बाबतीत असं का घडतं? पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणतात. तुमच्या मनातले विचार त्यांना सांगावे लागत नाहीत. तुमच्या डोळ्यातील अश्रू त्यांना दिसतात. तुमच्या हृदयातील वेदना त्यांना जाणवतात. आणि म्हणूनच जे आज सांगत आहे, बाळा थोडा धीर धर. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ नक्की होते. तसे दुःख कितीही मोठे असले तरी त्याचा शेवट हा नक्कीच असतो. आज तुम्ही ज्या संकटात आहात ते संकट कायमचे नाही, तेही निघून जाईल. एक छोटी गोष्ट सांगते. एक भक्त होता जो खूप प्रामाणिक होता, मेहनती होता, पण त्या आयुष्यात त्याच्या सतत अडचणी येत होत्या. त्याचा व्यवसाय चालत नव्हता, कर्ज वाढत होते, लोक त्याची थट्टा करत होते. एक दिवस तो पूर्णपणे खचला. त्याने स्वामींच्या फोटोसमोर बसून रडायला सुरुवात केली आणि म्हणाला, स्वामी आता माझ्याकडे काहीच उरले नाही. त्या दिवसापासून त्याने एकच गोष्ट सुरू केली, दररोज श्रद्धेने नामस्मरण फक्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही दिवस गेले. अचानक काही चमत्कार झाला म्हणून नाही, पण त्याचे मन बदलू लागले. भीती कमी झाली, निराशा कमी झाली, विचार सकारात्मक झाले आणि जेव्हा मन मजबूत झालं तेव्हा त्याला नवीन संधी दिसू लागल्या. अडकलेली कामे पूर्ण झाली, व्यवसाय सुधारला, जीवन पूर्ण मार्गावर आले. भक्तांनो, ही गोष्ट आपल्याला एक मोठा संदेश देते. स्वामी नेहमी आपल्या समस्या लगेच दूर करत नाहीत, पण त्या समस्यांशी लढण्याची शक्ती नक्की देतात. आणि हीच खरी कृपा असते. आज तुम्ही जर कोणत्या संकटात असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी चिंता जास्त करतोय की विश्वास जास्त ठेवतोय? कारण चिंता आपल्याला कमकुवत बनवते, पण श्रद्धा आपल्याला मजबूत बनवते. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेवा, योग्य वेळ येत आहे. कधीकधी आपण खूप घाई करतो, आपल्याला सर्व काही लगेच हवं असतं. पण निसर्गात प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर घडते. बी पेरल्यानंतर लगेच झाड तयार होतं का? नाही, त्यासाठी वेळ लागतो ना. तसेच तुमच्या प्रार्थनांनाही योग्य वेळ लागतो. म्हणून निराश होऊ नका. तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत, तुमच्या प्रयत्नांचे फळ तयार होत आहे. फक्त धीर सोडू नका. आजपासून एक छोटासा नियम करा. सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि हे नाव घेताना फक्त शब्द म्हणून घेऊ नका, पूर्ण विश्वासाने घ्या, मनापासून घ्या. कारण नामामध्ये अपार शक्ती आहे. जिथे विश्वास असतो तिथे कृपा असते, जिथे कृपा असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही आज ज्या अडचणीत आहात
ती कदाचित उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. आजचे अश्रू उद्याचे हास्य बनू शकतात. आजचे अपयश उद्याचे यश बनू शकते. हार मानू नका, विश्वास ठेवा. विश्वास गमवू नका. स्वतःवरचा विश्वास कायम राहू द्या. कारण श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. आणि जेव्हा स्वामी सोबत असतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. शेवटी पुन्हा एकदा, जर तुम्ही आज खचलेले असाल, जर तुम्हाला वाटत असेल की कोणीच तुमच्यासोबत नाही, तर डोळे बंद करा, स्वामींचे स्मरण करा आणि मनात एकच वाक्य म्हणा, स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास ठेवा भक्तांनो, तुमचे चांगले दिवस येत आहेत. स्वामींची कृपा तुमच्यावर आहे, कायम तुमच्यावरती राहील. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोचवा. श्री स्वामी समर्थ. बघा, आजचा व्हिडिओ मी तुम्हाला जो शेअर केला त्यामध्ये जे विचार तुमच्यासोबत मांडले ते तुम्हाला पटले असतील, आवडले असतील तर ते तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, ज्यामुळे याचा फायदा तुमच्या मित्रपरिवाराला देखील होईल आणि त्यांचे दुःखातून बाहेर निघण्यासाठी मनोबल प्रबळ होईल. त्यांना नवीन मार्ग सापडतील. चला तर मग आजची झालेली ही सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्ही अजूनही आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब करू नका नुसतं, तर बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वांना श्री स्वामी समर्थ.